चला आपण मॅच स्टार्ट करायची आहे. ध्रुव वैलन सातपाट या संघ बघत आहात. आजच्या दिवसात त्याने फायनल मॅच जिंकलाय. निश्चितच बोईसर पट्ट्यामध्ये 45 भागामध्ये होती. आदरणीय निलेश कुडूसाहेब यांचं तिथे आगमन होतं. या कुडूसाहेब या आपण सत्याच्या चषकामधून अंतकरणापासून संपूर्ण कमिटी मिळून स्वागत करतोय. असंच प्रेम तुम्ही सातत्यपूर्ण या खेळाडूवर, या स्पर्धेवर आणि या मैदानावर देखील करा. कारण हे मैदान जर बघितलं सातात समुद्र पाल पलीकडे जाऊन आठवा अजूबा जसं आपण तयार करतो ना, तसा अजूबा तुम्हाला बघायला मिळतोय. एका दगडखाणीतून असलेलं एक सुंदर असं वैभव साम्राज्य निर्माण केलं आहे. कुसुमाई क्रीडांगणाचं नामांकन ज्या आईने, ज्या मातेने या गावासाठी सदैव संकटाच्या काळात गावकऱ्याची मदत केली ती माता म्हणजे आई कुसुमाई. काय गीत आहे ते, आई कुसुमाई ते गीत लावा. ते गीत ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या हृदयांचे शहारे अंगावर येतात आणि खऱ्या अर्थानं असं वाटलं की त्या आईबरोबर आम्ही कॉन्टॅक्ट झाला आहे. अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात. अवधूत कामत नावाचा गोलंदाज मग कुल कॅप्टन म्हणून खूप त्याचा मोठा काम बघायला मिळते. पंच घोषित करतात की ते मॅच सुरू होतोय. दोन नामांकित पंच म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. स्ट्राईकला बघायला मिळतात फलंदाज आहेत ते म्हणजे यज्ञेश, नॉन स्ट्राईकला तन्मय. बघा ड्रोन आपण उडताना पाहत आहात. आज बाकी ड्रोनच्या कॅमेरा 5 कॅमेरे आणि ड्रोन या माध्यमातून तुम्हाला मॅच बघायला मिळते. 4 कॅमेरा आणि ड्रोन अशा पद्धतीने तुम्हाला मॅच बघा. साहिल पाटील काय वर्क करतात. जाऊया पहिला चेंडू घेऊन जातात अवधूत कामत. पंचांच्या डावीकडनं रिव्हर्स शूट. पहिला चेंडू स्विच खेळला सरळ निघून जातोय. डीप गलीच्या दिशेला 4 धावा. काय पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळतो. जबरदस्त प्लॅनिंग करून आले. कारण एकमेकाविरुद्ध सातत्यपूर्ण आमच्या डहाणू पालघर पट्ट्यामध्ये बरेच वर्ष एकत्र खेळत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकानं कोशा गोलंदाजी कसं फलंदाजी हे एकमेकांना परिपूर्ण माहिती आहे. ओ बघा ह्याला म्हणतात कमबॅक. कमबॅक अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला गुडल्या स्पॉटनं सरळ चेंडू निघून गेला. दोन्हीही कटकण्याची अफाट क्षमता असलेला हा गोलंदाज तुम्ही बघायला आहेत. बघा थोडासा टर्न झाला इथे बाकी जबरदस्त बघायला मिळतात. यष्टीरक्षक म्हणून तुम्ही बघत असाल दिव्येश, मॅन इन फॉर्म बॅटर. काय जबरदस्त बॅटिंग त्याच्याकडं अनेक मॅचेसमध्ये बघितल्यात. उत्कृष्ट किपर. अंडरमचा खऱ्या अर्थाने मोठा बॅटर, मोठा किडा असं त्याला म्हटलं जातात. सातत्यपूर्ण आपलं काम करणारा. तो टवलाय चेंडू ओव्हर पिच चेंडू इथे झेलून का बघायचं निघून जाईल मिडविकेटच्या डोक्यावर ना. काय प्रॉपर टायमिंग झाला. साऊंड शॉट जबरदस्त 6 धावा. असते 10 धावा तुम्हाला बघा. जबरदस्त सुरुवात करत असताना आपण यज्ञेश बॅटरला बघत आहात. ओ पुन्हा स्विचिट खेळायचो. या बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. चांगलं कमबॅक केलाय. पॉवर प्लेमध्ये बाकी हेच तुम्हाला बघायला मिळतं. गोलंदाजावर आक्रमण करण्याचं काम करतायत आणि इथे जो चांगला फलंदाज बघायला मिळेल ना, बघा कसं थोडासा लेटकट झाला. चांगली किपिंग तुम्हाला बघायला मिळाली दिव्येशकडनं. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय तर मग अजून नॉन स्ट्राईकवर आहे. अवधूत पुन्हा मार्गस्थ होते. चांगला ऑन ड्राईव्ह केला आपण. याला बाकी फिल्डर पोहोचेल का. जबरदस्त परफेक्ट टायमिंग बघायला मिळाला. डीप मिड विकेटचा रिझनला पॉवर लिफ्ट एवढी होती ना. बॅकलिफ्ट बघा किती मोठी आहे. आणि जसा चेंडू पडला पायावरती जबरदस्त त्याने खेळून काढलाय. डीप मिडॉनच्या रिझनला बघा ॲक्शन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघू शकतात. हा ऑफ्टनचा बाहेरचा चेंडू कशा पद्धतीने खेळलेत. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू गतीने एवढा निघून गेला. प्रॉपर टायमिंग झाला आणि या 4 धावांचा विचार केला धावसंख्या होते ती 14. 1 डॉट मोठा फटका. 1 डॉट पुन्हा मोठा फटका. मॅन इन फॉर्म बॅटर तुम्हाला बघायला मिळाला. नुकत्याच झालेल्या बोईसर प्रीमियममधले ते बरेचसे खेळाडू खेळताना आपल्याला बघायला मिळालेत. त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना बघूया आता डॉट येईल का मोठा फटका. त्या अगोदर असंच झालंय.
मोठा फटका डॉट, मोठा फटका डॉट. पण मोठी टीम आहे, दोन्ही टीम एकमेकाविरुद्ध सातत्यपूर्ण खेळणारे चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा, रात्रकालीन स्पर्धा. डे नाईटपेक्षा संपूर्ण सामने डे कमी झाले, जास्त रात्रकालीनच बघायला मिळाले. इथे बाकी पॉवरफुल फायदा उचललाय. खराब गोलंदाजी म्हणा हा चेंडू अक्षरशः खराब होता. फुल टच चेंडू, फक्त बॅटला दिशा दिली आणि चेंडू निघून गेला. डी स्क्वेअर लेगवरनं 4 धावा. काय सुरुवात केलाय इथे बघा श्रेयशा 11 घेवली संघाने. श्रेयशा धन्यवाद डीजे. चला फिल्डिंग लावायची आहे. चला टायमर इथे लावला आहे, फिल्डिंग लावा. खऱ्या अर्थाने पहिला षटका काय धावा निघाला, जबरदस्त बॅटिंग केली. 18 धावा तुम्हाला बघायला मिळाल्यात. बघूया किती मोठा पल्ला करतायत. श्रीशा 11 घेवलीचे मालक आमचे प्रदीप गावड आहेत. प्रदीप गावड यांची टीम तुम्हाला बघायला मिळते. श्रीशा 11 पहिल्याच षटकात 18 धावा निघाल्यात. आता अमृत नावाचा गोलंदाज मोगल. काय पहाटे गीत, अमृत आहुनी गोडी नाम तुझे घ्यावे. काय स्मरण करतं, उठला उठला अशी गाणी ऐकायला मिळाली ना, माणूस मंत्रमुग्ध बघायला मिळतो. आणि अमृत हा गोलंदाज संघासाठी नेहमीच अमृतवाणी करताना आलाय. बघूया अमृतवाणी गोलंदाजी करायला बघायला मिळेल का. शिशा 11 घेवली विरुद्ध ध्रुव 11 सातपडेचा सामना बघत आहात. आता अमृत नावाचा गोलंदाज, डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळत. तन्मय खूप चांगला पैसा बॅटिंगमध्ये फॉर्मला होता. आपण बोईसर प्रेम बघितलं, पहिल्यात 1-2 सामने चांगले नाही झाले, पण त्यानंतर बाकी चांगली बॅटिंग त्याच्याकरता होताना आपण बघितल्यात. इथे चेंडू सरळ गेला तो म्हणजे पॉईंटच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानिशी आपलं खातं खोललं ते तन्मय या खेळाडूने 19 धावा या बाकी फलकावर बघायला मिळतात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत. आता बाकी फिल्डर पागवल्या गेलेत. पहिल्या षटक पॉवर प्लेस होतं, आता बाकी 4 खेळाडू सर्कलच्या आत आणि 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. जर आपण सर्कलच्या आतमध्ये बघायला गेलं ना तर शॉर्ट कव्हर, गली, थर्डमॅन, फाईन लेग हे बघायला मिळतात. ऑन साईडला तर डीप लॉंग ऑन, मिड विकेट, डी स्क्वेअर लेग, ऑफ साईडला लॉंग ऑफ आणि डीप कव्हर हे 5 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईनवर बघायला मिळतात. बघूया अमृत कशा पाहिजे गोलंदाजी करतो. अनेक वेळा असं पहिलं षटक खराब पडला की तारण करता म्हणून अमृतला अनेक वेळा या संघाने गोलंदाजी करताना पाहिलं. जरा काहीतरी डोळ्यामध्ये गेल्याचं वाटतंय. रात किड्यांचा पाखरांचा थोडासा असा वावर असतोय. बघा नसेल तर 12वा खेळाडू पाणी घेऊन जा. वेळ दडवण्यापेक्षा बघा जा 12वा खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतो. बघा आमचे आयोजक प्लीज जातो, मला वाटतं त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलंय. ते वेळ जास्त दडवण्यापेक्षा आपण त्यांना फर्स्ट एड उपलब्ध करून द्या. येतात आमचे आयोजक तुमच्यापर्यंत पोचतात. पण या स्पर्धेचं जेवढं कौतुक करा ना म्हणा. हो असं कोण म्हणतात, सळसळणाऱ्या समुद्रात उंच उंच लाटावर जगणारे हे कोळी समाजाचे बांधव अशा लहान मोठ्या जखमांना कधीच घाबरणार नाही. उदाहरण वारा पावसाळा असताना ज्या पद्धतीने सौर समुद्रावर जाऊन आपले मासेमारी करतात त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा. जाऊया अमृतचा गोलंदाज कशा पद्धतीने तारण करता बनतोय. कारण आतापर्यंत विचार केला तर पहिल्या षटकात जबरदस्त बॅटिंग करत असताना यज्ञेश यांच्याकडनं 18 धावा 6 चेंडू काढल्यात. शॉट ऑफ लेन खऱ्या अर्थाने आता बाकी त्यांनी बघितलं की हा बॅटर काय करतो. मागे 6 चेंडू क्षेत्ररक्षण करत असताना त्याने निगराणी केली आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचं तो काम करत असतोय. आणि मी सुरुवातीत तुम्हाला म्हटलं अनेक वेळा या गोलंदाजाने आपल्या संघाला तारण करता म्हणून काम केलं. कारण इथे खऱ्या अर्थाने धावा तुम्हाला कमी द्यायची आहेत. इथे जर पुन्हा तेवढ्या धावा दिल्या नका बघ बाकी मोठा स्कोर तुम्हाला बघायला मिळेल. पुनश्च मार्गस्थ होते अमृत नावाचा गोलंदाज. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू टटवला आहे, सरळ चेंडू जातो मिडॉनच्या रिझनला. 1 धाव बघायला चेंडूच्या पाठीमागे गुड फील्ड. ओ हो टक्कर झाली तिकडे. चला पाणी घेऊन जा लवकर प्लीज प्लीज लवकर जायचं आहे. चेंडू आहे का हातात.
शकतात. काय सुंदर व्ह्यू आहे कॅमेराचं. जणू काही आखाती देशामध्ये जायचं. दक्षिण आफ्रिकेत गेले की असं तुम्हाला डर्बनचं ग्राउंड बघायला मिळते. बाजूला हायवे जाते. हा हा, काय वर्क करतात या आमच्या कॅमेरामनचं. जेवढं कौतुक करावं ना वीस नेटवर थोडं. सर्व आमचे मान्यवर हे तुम्हाला बॅनर्स बघायला मिळतात. कशा पद्धतीने सर्व खेळाच्या हार्दिक शुभेच्छा सांगितलंय. ओके, तेच बघायला लावले. हा, आणि हे बाउंड्री आहे. हो हो, गेला निघून गेला. बघा हे गावाचं कोसमाई. वाह, काय ड्रोन कॅमेराचं आहे. गावाचं कोसमाई मंदिर बघायला मिळते. खरोखरच कौतुक असायला पाहिजे या वीस नेटवर्कचं. अल्पावधीतच तुम्ही बघा, तुमच्या पाण्याची टाकी, हे तुमची घरं, आई कोसमाईचं मंदिर आम्ही न जाता दर्शन दिलंय. आणि या नाक्यावरची माणसं देखील बघायला मिळेल. हळूहळू येतील म्हणे, एकमेकाची वाट बघतात. काही चालला तर मैदानात रे. वा, हे आवाज देखील बघायला मिळते. कोसमाई गेट हे पूर्ण गाव तुम्हाला बघायला मिळतात. अतिशय सुंदर बंगलो तुम्हाला पाहायला मिळतात. ओके ओके, चला तर आमचा खेळाडू ओके. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्याच्यासाठी. काय मनाचा आदिल होता का तिकडे. 4 धावा गेल्यात. या 4 धावांची स्कोर बघायला मिळते. ते म्हणजे आदिल उपवास तर नाही आहे ना. छूट घ्या. थँक्यू सो मच. त्याला कारण मनात वेदना होता. तो एवढे मोठे चांगले खेळाडू कुठे आपल्या मैदानामध्ये येतात. प्रत्येकाची इच्छा असते की जशा खेळाला त्याची बघायला मिळतात. 23 धावा. काय बॅटिंग. 8 चेंडू 22 धावा. यज्ञेश. आणि अजून एक आमच्याकडे यज्ञेश आहे. तुम्ही दांडेचा यज्ञेश प्रभू जो बॅटिंग करतो. जबरदस्त मॅन इन फॉर्ममध्ये आपण पाहिलं. आहा, काय क्लास बघायला मिळतोय. ओ हो हो, व्हॉट अ फील्डिंग. अक्षरशः गेलेल्या माणसाला कसं कोमातून जिवंत करायचं तशा पद्धतीचं. ओके, आमच्या 200 रुपयाचं बक्षीस. आमच्या ज्या भगव्या छताखाली जगणारं दुसऱ्यांना दाखवणारं राजानं सलाम अशा पै साहेबांकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं आहे कॅचसाठी. अप्रतिम झेल. आणि हा झेल घेतलाय तो सिद्धार्थ. मी तुम्हाला म्हटलं ना की हे दोन संघ एवढे मातबर तुम्हाला बघायला मिळतात. काय कॅच घेतला. अक्षरशः 6 धावा निघून गेल्या होत्या पण अफलातून घेर घेतलाय. बघा पुन्हा ॲक्शन रिप्ले आपण बघू शकतात. शान आई तू. त्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस या कॅचसाठी दिलं गेलं आहे नेहमीच. आणि मराठी दणका आहे त्यांचं खऱ्या अर्थाने फेमस आहेत. मराठी दणका आदरणीय मिलिंदजी केणी साहेबांकडे 200 रुपयाचं पारिस पहिल्यांदाच त्यांनी याची बघितलं की जसं कॅच घेतलं तसं डिक्लेअर. काय अफड सुंदर बघायला मिळालं आहे. अफरातून कॅचेस. दोन्ही मातबर संघ आजच्या दिवसात अनेक रात्र तुम्ही जागले असतील पण आजची रात्र जागून बघा. आज मातबर संघ आहेत. पालघर जिल्ह्यातले नामांकित संघ तुम्हाला बघायला मिळतील. आणि आजची रात्र घालू नका कारण आज गेलात तर पूर्ण वर्षभर पाहावं लागेल अशी जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला राकेश प्रभू बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने लेदर क्रिकेटचा मोठा खेळाडू. संपूर्ण भारतभर जेवढी स्टेडियम आहेत ना त्या सर्व स्टेडियमवर खेळणारा क्रिकेटपटू म्हणून तो राकेश प्रभू बघायला मिळतोय. अनेक अनेक मैदानं ज्यांनी लेदरच्या क्रिकेटच्या माध्यमातून गाजवलीत. डी वाय पाटीलचा मानसपुत्र म्हणून त्याला तिकडे बघितलं गेलं होतं. आपल्या शिक्षणाच्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये राहायचं, चांगलं क्रिकेट खेळायचं आणि दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून तो त्यांनी बघितलं. आदरणीय प्रमोदजी शेडके यांचं देखील आगमन झालं आहे. पालघर भूषण, सुप्रीमो, रतनभाऊ सारखे अनेक मॅचेस ज्यांच्या मधुर वाणीतून आपण समालोचक करता अनेक वेळा ऐकल्यात. खडतर प्रवासांचं स्वतःचं सिद्धत्व करताना आपण प्रमोद शेडके यांना बघितलं. ओ पहिला चेंडू काय निघून जातोय. सुपर बॉलिंग. मी तुला म्हटलं होतं अमृत आहे आणि अमृताकडे तो क्लास आहे की आपल्याला आलेल्या संकटापासून बाहेर काढायचं. बघा लेफ्ट आर्मला कशा पद्धतीने चेंडू बाहेर काढलाय. सुपर बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. सातत्यपूर्ण ही मंडळी जेव्हा आमच्यासमोर असते तेव्हा आम्हाला समालोचन करायची संधी मिळते आणि त्याच्यामुळे त्यांचा खेळ कसा आहे ही वित्तभूत माहिती आमच्यापर्यंत असते. त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त माहिती आपण पोहोचू शकतोय. आता मी तो विचार केला 23 धावा झाल्यात. ओ थोडासा रनअपमध्ये बहुत प्रॉब्लेम येतोय. राकेश प्रभू आता नुकत्याच झालेल्या बोईसर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्या निवडलं गेलं. जबरदस्त बॅटिंग बॉलिंग त्यांच्याकडनं पाहिली आणि ती स्पर्धा झाली होती बेटेगावच्या अतिशय सुंदर हिरवळगार मैदानावर. पुनश्च मार्गस्थ होते अमृत. हलक्या हाताने चेंडू कट केलाय पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण केलं. विपुल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. धावसंख्या 1ने वाढते आणि इथे जर विचार केला 24 म्हणजे कमबॅक केला. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं पहिल्या षटकात धावा होत्या त्या
18 आणि त्यानंतर फक्त धावा दिल्या 6 कमबॅक केला आणि 6 मध्ये एक चौका आला, त्याने चांगली कमबॅक केला आणि सुरुवातीला म्हणलं की अमृत नावाच्या गोल अनेक वेळ मी पाहिलाय की कमबॅक करतोच. बघूया आता कशा पद्धतीने करतो. 24 धावा झाल्यात. चला थोडी घाई करायची, प्रत्येकाने जास्त टीम मीटिंग करू नका. सर्वांना नम्र विनंती आहे की चला 4 मिनिटात तुम्हाला हे षटक टाकायचं आहे. 4.5 मिनिटं आहेत. 4.5 मिनिटात षटक टाकायचं आहे. अतिशय सुंदर पद्धती नियोजन आयोजन तुम्ही बघत आहात आणि ज्या पद्धतीने ही लोक वॉचिंग बघतात ना यूट्यूबवर, अक्षरशः मॅसेज करतात, काय क्लिअरिटी बघायला मिळालं. हे विश नेटवर्कचं कौशल्य आणि कधी असते माहिती आहे का, आपल्याकडे एखाद्या चांगली वस्तूसाठी कशी टिकवावी त्याच्यासाठी म्हणजे कॅमेरामन, डिजिटल स्कोरर, संपूर्ण टीम एंटायर टीम विश नेटवर्कची बघायला मिळते. निश्चितच विश्वास पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. एक दर्जेदार क्रिकेटपटू, स्वतः रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहेत, एक जबरदस्त लेदर क्रिकेटर आहेत, पण आवड होती म्हणून त्याने हे विश नेटवर्क निर्माण केलं आणि बघता बघता आज गळ्यातलं ताईत बनलं आहे. थँक्यू सो मच प्रमोद की तुम्ही देखील त्यांना काही ठिकाणी नेतात, चांगल्या क्वालिटीला तुम्ही स्थान देतात, त्यामुळे तुमचं देखील अनेक धन्यवाद. मंडप डेकोर आमच्या प्रमोदने पाहिलं, सफळ्या बघा चांगलं काम करत त्याने इकडे आणलं, लोकांना आवडलं. हे प्रत्येकाने करायला पाहिजे. माझ्यापासून दुसऱ्याला काय होईल ही भावना असायला पाहिजे आणि हे जेव्हा करतात ना, आणि हे प्रत्येक मराठी माणसाने जर केलं ना, तर आज मराठी माणसाचं कोण हातपाय ताकद नाही आहे. ज्या पद्धतीनं आपण शुरमा बघितलं, जाऊया मॅचच्या आतमध्ये. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा कमी वेगाने येतो, चेंडू जातोय डॉट. डोंबोलीची आपली कन्या एकमेव मराठी माणसाला देत नव्हते, पण आपल्या अनेक शिवसैनिकांनी साथ दिली असो आजी माझीचे, आणि तिथे बाकी धंदा करते. आणि या गावाचं मला एक अभिमान असं वाटेल की एक देखील भाडोत्री या गावामध्ये नाही आहे. बघा साहेब, एवढं एक मोठं गाव आहे, एक देखील महाराष्ट्रात असं एकच गाव असेल की जिथे भाडोत्री नसेल. अनेक लोक परप्रांतीय धंदा करतात, पण त्यांनी सांगितलं आप गाडी चालवा सर्व करा, पण आमच्या गावात रूल तुम्हाला पाहावं लागेल. थँक्यू सो मच जेवढं तुम्ही करतात. इथे बाकी चांगला चेंडू ड्राईव्ह केला आहे, सरळ चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी फ्लम्बिंग झाला आहे. फिल्डिंग करताना 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती 26. चांगलं कमबॅक केलं. आपण जर विचार केला ते म्हणजे ध्रुव हिरन सातपाटी संघाने खऱ्या अर्थाने पहिल्या षटकात 18 धावा निघाल्या होत्या. त्यानंतर बाकी अमृत जबरदस्त गोलंदाजी केली, कमबॅक केली. तिसरं षटक मार्ग असते. 3 मिनिटं आणि 9 सेकंद आहेत. तुम्हाला 3 मिनिटं 9 सेकंदामध्ये ही तुमची 4 चेंडू टाकायची आहेत. काय क्लास बघायला मिळते. झेल होईल का? ओ गुड फिल्डिंग, जबरदस्त श्रेयसकडनं फिल्डिंग बघायला मिळते. ओ दिव्यच्या हातातून चेंडू सुटलाय. सुवर्ण संधी होती धावबाद करण्याची, पण श्रेयस हा देखील एक अतिशय सुंदर गोलंदाज. शेवटचे षटक टाकेल ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं होतं ना, चेंडू दिसायला मोकळ्या फुटवर्कचा यूज केला, नॉट फुटबॉल, फुटवर्कचा यूज केला. आपण असं म्हणायचं आहे कारण फुटबॉल ही चुकीची पद्धत आहे, पण फुटवर्क यूज केला. बघा कशा पद्धतीने, वॉट ऑफ फिल्डिंग, क्लास दर्जेदार. आणि म्हणूनच तर हा संघ पालघर तालुक्यात आतापर्यंत टॉपचा संघ गणला जातो. ज्या पद्धतीने डहाणूमध्ये गेला प्रीतम बारीचा संघ तुम्हाला पुढे बघायला मिळेल, धाकटी डहाणूचा संघ, तशा पद्धतीने 2 तालुक्यामध्ये 2 नामांकित संघ एकमेकासमोर खेळताना बघायला मिळतील. विचार जर केला राकेश प्रभू 5 चेंडू 5 धावावर खेळतात, तन्मय 1 चेंडू 1 धावावर खेळतात. आता मी तो विचार केला 2.3 षटकं हाताळली गेली, 28 धावा. पुन्हा एकदा वैभव नावाचा गोलंदाज मार्गस्थ होते. राऊंड विकेट मारा करतात, बरोबर चेंडू ब्लॉकवर होता, हलक्याने चेंडू ड्राईव्ह केलं, चेंडू गेला लॉंग ऑफच्या रिझल्टला, अनाउन्स बॉम्ब झाला होता, पण चांगलं शेवटच्या क्षणापर्यंत गुड थ्रो जबरदस्त बघायला मिळते. काय रनआउटचा विकेट बघायला मिळालाय. कोणत्याही पद्धतीत काल नसता धावत सुटले आणि त्यानंतर बाकी जबरदस्त चौकाचा आदिल नावाच्या खेळाडूला आपण बघितल्यात. बऱ्याच वर्षापासून खेळत असताना वय वर्ष 14 होती ना, तेव्हा आदिलने खेळायला सुरुवात केली. अनेक इमारतीचे मैदाना चेंडूमध्ये गाजवण्याचं काम आदिलने केलंय. आदिल होता तो थ्रो केला त्याने. या दादा या, तुमचं देखील मनापासून कौतुक करतो. घेतलेले परिश्रम, कष्ट, माणूस कसा पुढे जातो ना, हे जिवंत होतं यांच्याकडे. दिवस रात्र काम करायचं, अनेक मॅचेसमध्ये जायचं. आणि प्रमोदजी शेडगे यांची खूप ॲड केलं आहे खरोखरच. बघा असं मनामध्ये असायला पाहिजे की कोणता माणूस कुठे पुढे जातोय. खरोखरच मेहनत आहे आणि मराठी माणसाने चिकाटी करायला पाहिजेत. आता आपली माणसं कामं करायला लागलीत, पण हत्ती गेल्याचे शेपूट बाकी राहिला आणि ती फक्त आपण सांभाळतोय. हेच जर पूर्वी केलं असतं ना, ती परिस्थिती आज आली नसती. जेवढं कौतुक करावं या गावाचं अभिमान तमाम मामा सर्वांना असायचे. आज जिथे MIDC मध्ये PTच्या मैदानात स्पर्धा केली, या स्पर्धेविषयी लोक सांगितले की ग्राउंड बनवलं कसं, केलं कसं, म्हणजे येऊन बघा. हे तर बघायला मिळालं. फलकात धावसंख्या आहे 29. कमबॅक केलाय पहिल्या षटकात 18 तर सुंदर कमबॅक बघायला. अमृतचं नावं जेवढं करावं तेवढं कौतुक. पण अजून देखील ओके जितू स्ट्राईकला आहेत. काय बॅटिंग, याच्याकडे देखील सुपर कौशल्य आहे. एक चांगला बॅटर म्हणून गणला जातोय.
ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा रायझिंग होतो. ॲक्च्युली कव्हर जो त्यांचा खूप मजबूत आहे. इथे बाकी एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. जितू निजाई जो बॅटर आलाय, एक एक चेंडू एक धाव त्याने काढला. आता मी तो विचार केला 2.5 षटकं टाकले, तिथंच धावा झाला. चांगलं कमबॅक केलं, खूप चांगलं कमबॅक केलं ती म्हणजे ध्रुव सातपाडी संघाने. कारण तेवढाच ताकदीचा समोर घेवली संघाची गोलंदाजी म्हणा, बॅटिंग म्हणा, जबरदस्त तुम्हाला बघायला मिळेल. एक चांगली रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. क्रीडा रसिकांना आणि तमाम आमच्या यूट्यूबवर जे मायबाप प्रेक्षक बघतात ना, तुमच्या मनापासून 77 चषकामध्ये आम्ही सर्व कॉमेंटेटर स्वागत करतोय. जे तुम्ही प्रतिसाद देतात बघतात त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतोय. पुन्हा एकदा षटकार. ओ राकेश प्रभूने फ्लो केलाय, म्हटलं ना की हातामध्ये दिलाय, बघूया कसं केलाय. 6 धावा, थोडासा शॉट आउट चेंडू होता, बॅक फुटला गेलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावर निघून जातोय. कडक शॉट, 6 धावा. हे तुम्हाला बघतात काय कॅमेरामध्ये टिपतात हो, कोणता संघ काय करतो काय. आणि ध्रुव 11 काय टी शर्टचा ब्रँड स्वीकारला. थँक्यू सो मच कॅमेरामन. तुमचं जेवढं कौतुक करावं ना, हे तुमचंच कौशल्य आहे हो. एखाद्या वधूवराला कसं घ्यायचं, मामा काकडबंदानं कसं फोटो घ्यायचं, कसं लिंकवर दाखवायचं, हे सर्व चित्र तुमच्याकडे तुम्ही केलं करतो. चला टीम मिटिंग आहे, कमी करा. अवधूतजी प्लीज टीम मिटिंग कमी करा. तुमच्या बरोबर तुम्ही 15 मिनिटाच्या आत टाकलीत ती षटकं 30 सेकंद बाकी राहिले, पण त्याच्या पुढे दुसरं अजून काम कर, त्याला वेळ नका घेऊया. बघूया कोण येतो शेवटचे षटक घेण्यासाठी. श्रेयस येतो का? श्रेयस आजच्या दिवसात मॅन ऑफ द सिरीज घेतलाय. पंचायतच्या मैदानावर फायनल जिंकले, दिवसभर खेळल्यानंतर इकडे आलेत. रक्तामध्ये असतात ना क्रिकेटची हाव नाही, क्रिकेटची खाज आहे या खेळाडूमध्ये, म्हणून ते दिवस रात्र खेळत असतात. निलेश कडू यांच्याकडून देखील 5,000चा अर्धसहाय्य. थँक्यू सो मच निलेश दादा. अशी तुमची अनमोल मदत होते आणि म्हणूनच तेवढी मोठी भव्य दिवस स्पर्धा आपण करू शकतात. असे अनेक दाते आहेत जे आम्हाला मदत करतात. अनेकांना धन्यवाद. जाऊया आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय श्रेयस. एक अष्टपैलू खेळाडू, चांगला बॅटर म्हणून तो गणला जातो या संघामध्ये. मोठी एज, गुड कॅच, यष्टांच्या मागे तुम्हाला दिव्येश बघायला मिळतोय. सातत्यपूर्ण चांगलं यष्टिरक्षण करताना अनेक मैदानामध्ये आपल्या संघाला बॅटिंगची गती बघायला मिळतो. इथे बाकी विकेट जातोय. जितू बाद झालाय, स्वस्तामध्ये बाद झाला. त्याच्याकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. बघा चेंडा पूर्ण कशा पद्धतीने लेग ब्रेक झाला, थोडासा लेग ब्रेक झाला, पण त्याने मनामध्ये अगोदर ध्येय ठेवलं की मला ऑनसाईडलाच खेळायचं आहे. त्याच्यामुळे त्यांची ही विकेट गेली. बॅटची एज लागली, मोठी एज लागली आणि गुड कॅच दिवेशकडनं बघायला मिळालं. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघतात. उमरोळी आणि सातपाटी म्हणजे विरू बाबरेचा संघ बघायला मिळेल. हा देखील एक बायकर विजेता आहे. विरू बाबरे हा देखील सातपाटी गावात 2 टीम तुम्हाला बघायला मिळतात. आणि एक असलेला उमरोळी हा देखील मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. म्हणजे आज आमच्या पालघर तालुक्यातले आदरणीय राजघरत साहेब आणि प्रदीप गावड साहेब आपण यायचं आहे, कृपया आमच्या मंचावर द्या. आदरणीय राजघरत आणि प्रदीप गावड साहेब कृपया आपण मंचावरती येण्याची कृपा करावी. इथे कॅच सुटला, विकेट किपरच्या हाताला लागून चेंडू मला वाटते तिथे गेला होता, पण थर्डमॅनच्या खेळून पोहोचला नाही आणि या दरम्यान धावसंख्या 1 ने वाढते. बघा चेंडू पडल्यानंतर कसा बाहेर निघाला. ओ सुपर बॉलिंग, चांगलं कमबॅक केलंय. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकात जेव्हा धारा निघाला तेव्हा वाटत होतं की 50-55 बघायला मिळेल, पण त्यानंतर अमृतने जी कमबॅक केली ना, मग त्यावर सर्व गोलंदाजांनी तेच काम करताना बघितलंय. आता बाकी अँड बदललाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतात समोर राकेश प्रभू जो 7 चेंडू 12 धावावर खेळतो. आता मी विचार केला 37 धावा या बाकी फलकावर लागल्यात. शेवटचे 4 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. स्विच हिट करायचा होता. जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट लाईन नेट, काय क्लास बघायला मिळालाय. पंच खुणावतात. या तिसरे पंच या. चला 12वा खेळून बघू नका. हा त्यांचं काम ते करतील, ते आपल्याला डिसिजन देईल, आपण नंतर सांगू. आम्ही स्वतः देखील उठून जात नाहीये. राग नका मानू, ही शिस्त आहे. आपण आदर्श पद्धतीने क्रिकेट खेळतो प्रत्येक ठिकाणी. आमचे पंच बघतायत. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या आपण
बाळकृष्ण भोईरसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण निलेशजी कुडूसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. माजी आमदार राजेशजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, नवसे गावातील अनमोल रत्न, आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अगदी एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि या खार्डी गावातील अनमोल रत्न बाळकृष्ण भोईरसाहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ अर्थातच बुके देऊन आपण सन्मानित करीत आहोत. निलेशजी कुडूसाहेब, थँक्यू व्हेरी मच. आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. माजी आमदार राजेशजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक म्हणून यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आहेत पुन्हा एकदा एक सुंदर आवाज आणि नॉलेजेबल दीपक संके सर. थँक्यू प्रमोदजी. काय कमबॅक केलं हो. इथे जर विचार कराल तर आता फक्त धावसंख्या फरतवार ते 38. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 18, पण मी म्हटलं होतं ना की हा टीमकडे गोलंदाज आहे, क्षमता आहे, आणि तशापणे कमबॅक केलं 38 धावा. चला नाणेफेकीसाठी या. उमरोळी आणि सातपाडी या, त्याला दोन्ही करण्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. उमरोळी संघ आणि सातपाडी संघ, मी अगोदरच तुम्हाला 3 षटकापूर्वी कॉल केला होता. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी झालं पाहिजे. उमरोळी आणि एका साईडला तुम्हाला बघायला विरू बाबरे यांचा सातपाडी संघ. या आपण विरू बाबरे यांना विनंती करेन. चला, सुमित मात्रे आलेले आहेत आणि आपण टॉस करूया. मी निलेशजी कुडूसाहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माजी आमदार राजेशजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल आणि तिथे असतील दीपक संके सर. चला आले दोन्ही कॅप्टन. यस, आपण टॉस करतोय. आदरणीय मिलिंदजी कुडूसाहेब इकडे बघायला भेटतात. थँक्यू सो मच. सातपाटी माझा आवडते खेळाडू अनेक बघायला मिळतात. इथे उमरोळी म्हणजे तुमची ही उमरोळी. यस, नेहमीच सातत्यपूर्ण बघत असतो. बघा, एका साईडला आहे म्हणजे आई कुसमाई आणि दुसऱ्या साईडला आहे सत्यसाई चषक. चॉईस करा. कोसमाई कॉल केलाय. यस, उमरोळी टॉस जिंकलाय. दादा आपण बसा, स्थाना पण नवा. थँक्यू सो मच. टॉस जिंकला, काय घेणार? क्षेत्ररक्षण करू. कधी या भागात खेळायला आले होते का पहिल्यांदा आलेत? नाही, लॉकडाऊनच्या पहिले आले होते कोसमाईचे खेळायला. आता हे नवीन मैदान बघायला म्हणजे मैदान बघितल्यावर कसं वाटलं? सुंदर मैदान. थँक्यू सो मच. आपली बॅटिंग आहे, किती धावा करण्याचा मनसुबा आपला असेल? फर्स्ट ऑफ ऑल तर असं काही टार्गेट नाही आहे, नॉर्मल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण नेहमीच तुमची टीम खेळते विरू बाबरे आणि तुम्ही संपूर्ण टीम आहे का? हो, नक्की फुल टीम आहे. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर आणि अगदी बेस्ट तुमच्या दोन्ही संघासाठी. जाऊया जिथे आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे गोड आवाज, ज्या आव्हानाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. पालघर भूषणपासून तर रतनबुवापासून तर सुप्रीमो ज्यांनी गाजवल्यात, तसे सर्वांचे तुम्हाला लाडके आवाज आपण बघत आहात. आदरणीय प्रमोदजी शेडगे ऐकणार आहोत पुढचा त्यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच. दीपक संकेत सरांचा आवाज आपण पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसामध्ये ऐकतायत आणि अक्षय पांडव यांचा आवाज सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. नेहमीच एक पालघर जिल्ह्यामधलं एक सुंदर अनमोल रत्न, खराडतारा गावातील एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि मिलिंदजी काशीनाथ किनीसाहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतारा, आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनीसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी बाळकृष्ण भोईरसाहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं.
कुठेही स्पर्धा असो आणि त्या स्पर्धेमध्ये नेहमीच आपल्याला तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. मग नेहमीच आपण पाहिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू जे नेहमीच लाडके बच्चे कंपनीचे चाहते होते आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर आईस्क्रीम वाटप 200 त्यांनी वितरित करण्यात आलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मिलिंदजी काशीनाथ किनीसाहेब एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कलागुणांना नेहमीच वाव देणारं, मग षटकार चौकार विकेट हॅट्रिक सगळ्या गोष्टी प्रेक्षकांपासून तर लहान मुलांपर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. ज्यांनी फास्ट ट्रॅक ब्रँडेड गॉगल ज्यांनी कॅच ऑफ द मॅच साठी स्पॉन्सरशिप केलेले आहेत गॉगल, ते आदरणीय रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. वेलकम रमेशजी पाटील साहेब, आपलं सहर्ष सुस्वागतम. जगनजी पाटील साहेब सध्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरणजी बाळकृष्ण पाटील साहेब विद्यमान सरपंच खार्डी ढोलीव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आणि ते सुद्धा व्यासपीठावर आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आदरणीय राजेजी भोईर साहेब या स्पर्धेचे प्रायोजक, चंद्रकांतजी भोईर साहेब, स्वागतजी पाटील साहेब आणि संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत सागरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते आणि ध्रुव 11 सातपाटी टीमला 39 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. प्रथम बॅटिंग करत असताना घेवळी टीमने भारत कदम आम्हाला माहिती देत आहेत 39 रन्सचं टार्गेट. यावेळेला इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळलं गेलंय. सरळ बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. फेके येईपर्यंत जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. ध्रुव 11 सातपाटी वर्सेस एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीशा 11 घेवली बोईसर विभागातून हा संघ. राकेश प्रभू पुलाड याच गावातील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं. यावेळेला ऑन साईडला गुडघा टेकला आणि सरळ बॉलला मात्र जागा दाखवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. घुटना टेक और इस चव्वा देख सुपर टायमिंग 4 रन. क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक 2026चा आज अंतिम दिवस पाहायला मिळतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. ताई पॅकर्स पालघर या टीममधून नेहमीच बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळतो. ऑल इंडिया ओपन अमर परुळेकर सरांची ती टीम पाहायला मिळते. नेहमीच पॅकर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग ते रबर बॉल क्रिकेट असो. यंदा पालघर जिल्ह्याचा अभिमान आपण पाहिला तर पालघरकरांनी मनी जिंकली रबर टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये. फुलटॉस बॉल होता, वेग होता परंतु वेगेवर नियंत्रण नव्हतं. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. ध्रुव 11 सातपाटी टीम प्रथम सेकंड इनिंगमध्ये विजयासाठी 39 धावांचा पाठलाग करताना 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. कोसमाई क्रीडांगण आणि या क्रीडानगरीमध्ये सजलेली ही क्रीडानगरी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज संपूर्ण संघ आमचे लाडके खेळाडू लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत आणि संपूर्ण खार्डीकरांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. आज शेवटचा दिवस. चांगले संघ आणि चांगल्या संघांमधील दिग्गज खेळाडू एक गव एक फॉर्मॅटमध्ये आपण सातत्याने पाहिले. राकेश प्रभू पुलाडला इतर वेळेला ऑल इंडिया ओपन खेळत असताना आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो परंतु आज जर आपण पाहिलं तर कोसमाई क्रीडांगण या क्रीडानगरीमध्ये आज पदस्पर्श लाभत असताना पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला ध्रुव 11 सातपाटी यंदाचा हंगाम फॉर्मामध्ये. चांगला बॉल होता, चांगला बॉल. दिवेश पाटील ड्यूच्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय सबमरीन डिलिव्हरी
सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक काय बॉल डिलिव्हर केला होता. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण ॲक्शन रिप्ले पाहत आहेत. हा क्लोज कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने आपण पाहिलात. हा बॉल फेस केला गेला. पुन्हा एकदा राकेश प्रभू पोलार्ड मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दबावात्मक स्थितीमध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे दिवेश पाटील सारख्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही जीवनदान देतील ना, येणारी वेळ दर्शवेल की या झेलचा किती इफेक्ट मात्र आपल्या संघावर पडेल. इथे जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या माध्यमातून 21,000 रुपये जी देणगी आलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर अक्षयजी मिलिंद धुळे साहेब 2,525 रुपये. किसनजी गोविंद पाटील साहेब कोपरी 5,063 रुपये. महेंद्र गुज्जर राजस्थान 5,000 रुपये. दामाशेठ तलावपाडा 5,000 रुपये. दयानंद बोरी साहेब 1,000 रुपये. बाबू बियर शॉप 500 रुपये. महेश काशीनाथ भगत 2,020 रुपये. लॉकडाऊन ग्रुप दयाणी कैलास विकास मनीष सुरतेश निलेश अक्षय यांच्या माध्यमातून 3,500 रुपये. राकेश वासुदेव तांडेल ग्रामपंचायत खार्डी डोली उपसरपंच 2,500 रुपये. जीजी मोटर्स प्रीतम घरत अर्जू घरत चांदीप 2,222 रुपये. दीपक हरिचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ जयेश हरिचंद्र पाटील यांच्याकडून 1,555 रुपये. हंसवी नितीन पाटील 1,000 रुपये. संदेश कांती पाटील 1,000 रुपये. जियांश कुणाल मात्रे 1,000 रुपये. द्विज हितेश मात्रे 1,000 रुपये. या बॉल नंतर पुन्हा एकदा आपण येऊया. दानशूर व्यक्तिमत्वांची नावं अनाउन्समेंट करूया. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. चौकार, गुड शॉट, 4 रन. रमेशजी रमा पाटील साहेब 5,000 रुपये. संतोष हरिभाऊ माळी 5,000 रुपये. सचिन पांडुरंग भोईर 5,000 रुपये. शंकर हरी पाटील 3,333 रुपये. गणेश रामा पाटील 1,111 रुपये. अजित भगत 5,000 रुपये. नितीन भास्कर पाटील 1,555 रुपये. कृषिंका मनोज भोईर 1,111 रुपये. हरीश पद्मन पाटील 1,000 रुपये. सुरेश गोविंद पाटील 2,500 रुपये. सध्या आपण पाहिलं तर चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु DRS यूज केला गेलाय. या आपण चेक करूया व्हाईट बॉल आहे का. राकेश राऊत सर येत आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. सध्या तिन्ही पंचांनी जी कामगिरी केली ती अव्वल दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. का म्हणून क्वालिटी ऑफ अंपायर सातत्याने ओळखले जातात या पालघर जिल्ह्यामध्ये. 2 सध्या ऑनफिल्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. आशुतोष व्यवहारे सरांना आपण पाहू शकतात. विरल नायर सरांना आपण पाहतायत. आणि सध्या TV अंपायर डिसिजन पेंडिंग. सुरेशजी गोविंद पाटील साहेब 2,500 रुपये. अजय चौधरी उपसरपंच अमरापूर 3,500 रुपये. इट्स अ व्हाईट बॉल. यावेळेला आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे. ज्या पद्धतीने हा बॉल जर आपण पाहिला तर डिलिव्हर केला होता, अगदीच चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळतोय. थोडासा ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचं एज घेत बॉल स्क्वेअर लेगला वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. राकेशजी मेहर आणि जना भगत A1 जोडी 5,000 रुपये. नागेश किनी 1,011 रुपये. हेमंत भगत 1,500 रुपये. मैत्री चायनीज कट्टा नितेश पाटील 22 पाटील 2,000 रुपये. या सर्वांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. अजून काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत. सध्या मॅचकडे आपण फोकस करूया. 14 धावा झाले. 39 धावांचा पाठलाग करताना 25 रनची आवश्यकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. वाह, सुपर डिलिव्हरी. गोलंदाज चिराग तामोरीला आपण पाहत आहेत. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं मात्र चिराग तामोरे कित्येक वर्षापासून जाणतोय. गेले मागील 2 ते 3 वर्षे या खेळाडूने खूप चांगलं प्रभावित केलंय. इम्प्रोव्हायझेशन आपल्या गोलंदाजीमध्ये करताना पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅटर श्रेयस देव, एका साईडला दिवेश पाटील ड्यूच्या. यावेळेला ऑन साईडला
कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत पाटील, रमेशजी पाटील, मिलिंद जिकीर यांच्या स्वागतासाठी षटकार 6 धावा. क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. क्लास दाखवला यावेळेला श्रेयस देव यासाठीच ओळखला जातो. सिच्युएशन नुसार बॅटिंग करण्याची कला आहे. चिराग तामोरे ओव्हर पिच बॉल होता, काय फटका यावेळेला एक्झिक्यूट केला. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग चांगला होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. 1 रन बाईटच्या स्वरूपात आशुतोष व्यवहारे सरांकडून येईल सिग्नल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 21 वर जाऊन पोहोचले गेले. आज आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. विश नेटवर्कला सध्या आपण आहोत. बाळकृष्ण भोईर साहेब पुन्हा एकदा व्यासपीठावर येत असताना पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. फिल्डर येत आहेत मिड ऑनचे, फील्ड करतील, चेंडूला उचलतील, फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा येतील का? वा, वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. ला जवाब पाहायला मिळते. सिंगल तिथे डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 षटकांच्या समाप्ती अखेर. ध्रुव 11 सातपाटी टीम 23 धावा. आता येणारे 2 षटका आहेत म्हणजेच 12 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. 8च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. अलवी अनिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1000 रुपये. सुरेश गजानन पाटील 2000 रुपये. राजा धुळे 1051 रुपये. मुकेश रामा पाटील 2100 रुपये. वैभव अरुण भोईर 1000 रुपये. जितेश कमलाकर पाटील 1000 रुपये. वैभव मोहन पाटील 2000 रुपये. जगन्नाथ जयराम पाटील 2222 रुपये. काशीनाथ बारक्या भोईर 1500 रुपये. हितेश बाडगा भाताणे सरपंच 5000 रुपये. अशोक पाटील खानवडे सभापती 7000 रुपये. मनोज कमलाकर राऊत 3455 रुपये. दत्तू लालू भगत 1111 रुपये. अक्षय भास्कर भोईर 1000 रुपये. मिष्टी स्वागत पाटील प्रांश राजेश भोईर 5000 रुपये. मंगेशजी मनोहर कदम 1000 रुपये. तुकाराम केशव पाटील 5000 रुपये. रमाकांत यादव भगत 2000 रुपये. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या वरून बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप रिजनला. सरळ नशिबाचा चौकार 4 रन. दर्शन मात्रेला सध्या थांबवतोय. त्यानंतर भव्यांश रघुनाथ पाटील 2000 रुपये. साई अनंत माळी 500 रुपये. भव्यांश रघुनाथ पाटील 2000 रुपये. साई अनंत माळी 500 रुपये. जितू रामचंद्र भगत 3338 रुपये. वाह, सुपर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट. काय बॉल यावेळेला डिलिव्हर्ड केलाय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांच्याकडून 1500 रुपये 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद आहे साहेब. 27-0 यावेळेला हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने खेळला होता परंतु फिल्डर तिथपर्यंत पोहोचले नाहीत. कव्हर पॉईंटमध्ये 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी फक्त म्हणून चालणार नाही आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता असेल. 9 बॉल आणि 11 रन. ध्रुव 11 सातपाटी टीम सध्या फॉर्मामध्ये असलेला संघ. तर एका साईडला श्रीशाह 11 घिवळी बोईसर तर एका साईडला पालघरमध्ये. नेहमीच आपण पाहताय तर हे दोन्ही संघ नामवंत आहेत. 28 धावा फलकावर 11 रनची आवश्यकता. फ्लड स्लाइटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन सत्यसाई चषकाचं एक स्वप्न होतं खऱ्या अर्थानं आयोजकांचं आणि ते स्वप्न आतापर्यंत साकार होत असताना पाहायला मिळतं. चांगला बॉल. दिवेश थोडासा यावेळेला आज स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 6 बॉल त्याने फेस केलेत. फक्त 8 धावा खर्च केले. यावेळेला धावा आलेल्या आहेत त्याच्या बॅटमधून आणि इथून जर आपण पाहिलं तर आता सध्या
11 रनची आवश्यकता आहेत. योगीजी तरे साहेब त्यांच्या भावाचं लग्न यावेळेला समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर अजून सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना इथे उपस्थित झालेत. म्हणजे क्रिकेट प्रेमी किती आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका डान्सिंग डाऊन द ट्रॅक. देवेश पाटीलच्या बॅटमधून येतील 2 धावा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट आणि गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कोसमाई क्रीडांगण, नटलेली ही क्रीडा नगरी आणि त्यामध्ये सुरू असलेला सत्यसाई चषक खार्डी 2026चा शानदार सोहळा. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, लाख मोलाची स्पर्धा सध्या आपण अनुभवतायत. 7 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. यावेळेला कंट्रोल स्ट्रोक होता. अप्रतिम हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण करतायत दिवेश पाटील आणि श्रेयस देव. सुपर्ब कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आत्तापर्यंत खेळलं गेलंय ध्रुव 11 सातपाटी टीमच्या 2 बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता आहे. त्या 32 वर जाऊन पोहोचले गेले आणि आज 6 बॉल 7 रन. चांगला सामना रंगलाय. या अगोदर आपण पाहिला तर पहिला सामना वाघोबा खंदरपाडा वर्सेस कोसमाई खाडी बी. 6 बॉल 9 रनची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार आला आणि त्यानंतर मॅचवर थोडंसं यावेळेला जरूर आपण पाहिलं तर विजयाची चव चाकण्यास भाग पडलं गेलं वाघोबा खंदरपाडा या संघाने. आणि कोसमाई खाडी बी असं वाटलं होतं की विजयश्री खिचून आणतील आपल्या होम ग्राउंडवर, परंतु क्रिकेट आहे. 6 बॉल 7 रनची आवश्यकता आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सत्यसाई चषक खार्डी 2026चं हे शानदार आणि अप्रतिम नेत्रदीपक डोळ्याचं पानं फिटणारं आयोजन. सध्या आपण पाहताय श्रेयस देव जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. गोलंदाजी मार्कवर जन्मेश एक चांगला गोलंदाज आहे. उंच सकल बांध्याचा. चांगला बॉल होता. यावेळेला वेग भन्नाट पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट. लेझी क्रिकेट श्रेयस देवच्या माध्यमातून पाहायला मिळालं. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. इथून मोमेंट शिफ्ट होऊ शकते. 5 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता. विकेटच्या निमित्ताने या ऐकूया एक सुमधुर संगीत. संग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. बॅटर आपण इन करायचे आहे कारण या स्पर्धेचा रूल जो आपल्याला पाहायला मिळतो भाविश पाटील इन करूनच मात्र आपण खेळायचं आहे. भाविश इन करायचे. इन
स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहेत दिवेश पाटील. बत्तीसला 1. चांगला बॉल यावेळेला जन्मेजचा पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल. विकेट किपरने चुकी केली होती. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 33 धावा. काय बॉल फिरवला होता यावेळेला. लेग कटर बॉल पाहायला मिळाला आणि तेवढा सबमरिंग डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ. हा क्लोज कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. परिपूर्ण फिरवलंय ते दिवेश पाटील डिवच्याला. तर एका साईडला भावेश पाटील किड या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. ध्रुव 11 सातपाडी. दिवेश पाटील इन करायचे कारण प्रत्येक खेळाडूने मात्र इन केलेली आहे, त्यामुळे नो एक्सक्यूज, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. जो काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मात्र तुम्हाला स्वीकारायचं आहे. संघाची धावसंख्या 33, 4 बॉल आणि 6 रन. हॅलो यावेळेला ऑन साइडला वॉट शॉट, स्टायलिश फिनिश. भावेश पाटील किडच्या बॅट मधून मात्र यावेळेला फिनिशिंग टच. वॉट शॉट. भावेश पाटील हीच ताकद आहे या खेळाडूची. एक जबरदस्त बिग ब्लो आपल्याला पाहायला मिळतोय आणि जो मात्र षटका ठोकला ना तो पिकअप शॉट होता. अगदी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला, शफल झाले होते. बॉडमॅनचा चांगला वापर केला होता आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. षटकारासाठी 6 धावा. जन्मेश चांगले बॉल हाताळले होते, नो डाऊट अबाउट इट, परंतु त्यानंतरचं जर आपण पाहिलं तर षटकार जे अप्रतिम पाहायला मिळाला. सुपर मॅग्निफिसंट टायमिंग. राजेजी पाटील 2020 राजावली यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांच्या समेत राहुल भोईर यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. तर थँक्यू व्हेरी मच राकेश प्रभू पोलार्ड अँड ऑल टीम. आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन ध्रुव 11 सातपाडी, हिलेश भाऊ चौधरी, लिंबूदादा या नावाने जास्तीत जास्त